हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। माझं नाव श्वेता विरा लाड। मी विरार ईस्ट उपासना सेंटरला जाते आणि बापूंकडे आम्ही 1999 पासून यायला सुरुवात केली। माझा अनुभव असा आहे की मी सिप्ला फार्मास्युटिकल्समध्ये जॉबला आहे आणि सिप्ला फार्मास्युटिकल्समध्ये काय झालेलं 2017 मध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की काही डिपार्टमेंट्स आहेत ना ते ऐरोलीला शिफ्ट करणार आहेत, कारण ऐरोलीला आमचं नवीन ऑफिस तयार होत होतं आणि त्याच्यामुळे काही डिपार्टमेंट तिथे शिफ्ट केले जातील। आणि 2017च्या डिसेंबरमध्ये ही न्यूज आली होती आणि त्याप्रमाणे जॅन 2018 मध्ये आम्हाला सांगितलं की आता शिफ्टिंग करायचं आहे। पण नंतर असं कळलं की आता शिफ्टिंग आहे ना ऐरोलीला नाही होणार, तर आमचं जे लोअर परेलला ऑफिस आहे सिप्लाचं तिकडे शिफ्टिंग होणार। त्याचं रिझन असं देण्यात आलं आम्हाला की ऐरोलीचं जे काम आहे ते अजून कंप्लीट झालेलं नाही आहे पूर्ण, तर त्याच्यासाठी 4 महिन्यासाठी आम्हाला PBPला म्हणजे लोअर परेलला जे ऑफिस आहे आमचं तिथे शिफ्ट करण्यात येणार आणि 4 महिन्यानंतर ऐरोलीला शिफ्टिंग हे कन्फर्म आहे म्हणून। तर सगळ्यांनी मनाची तयारी करून ठेवा की आपल्याला ऐरोलीलाच जायचं आहे। तर मी म्हटलं बापूंना ठीक आहे बापू, जशी तुझी इच्छा। आणि 4 महिने तर दिले आहेत हातामध्ये, 4 महिन्यात आपण काहीतरी दुसरीकडे ट्राय करू। मग त्याच्यानंतर असं झालं की आमचं लोअर परेलला शिफ्टिंग झालं, तिकडे आमचं काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर 4 महिने गेले, 6 महिने गेले, अजून तरी काही शिफ्टिंगचं कोणीच सांगितलं नाही की ऐरोलीला कधी शिफ्टिंग होणार वगैरे, काहीच नाही सांगितलं। त्याच्यानंतर असं झालं की मेमध्ये आम्हाला अचानक न्यूज आली की ऐरोलीचं काम आता फिनिश झालेलं आहे, पण आता तुम्हाला तिकडे शिफ्ट करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आता रेडी राहा की आता आपल्याला कधीही शिफ्टिंगचं इन्स्ट्रक्शन्स येतील आणि त्याप्रमाणे आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे। तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळे हालचाल करायला सुरुवात झाले, सगळेजण तयार झाले की आता आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, ऐरोलीला ट्रॅव्हल करायचं। आमच्या डिपार्टमेंटमधले 1-2 जण मीरा रोडला पण राहतात, तर ते लोक प्लॅन करायला लागले की आपण कसं जायचं, श्वेता तू येणार का आमच्याबरोबर? तर मी म्हटलं कसं जायचं म्हणजे पहिली गोष्ट जे ट्रॅव्हल करतो आपण रेग्युलर तसंच ट्रॅव्हल करणार, त्यात काय वेगळं करणार आहे? नाही, आपण काहीतरी व्हेकल अरेंज करू, मग तू विरारवरून ये, मग आपण असं जाऊ तसं जाऊ। त्यांचे प्लॅनिंग सुरू झाले आणि ती लोक अजून वेज फाइंड करत होते की अजून दुसऱ्या कुठल्या वेने आपल्याला ट्रॅव्हल करता येईल की आपण लवकर पोहोचू ऐरोलीला। आता विरार टू ऐरोली डिस्टन्स सगळ्यांना माहिती आहे, ते ट्रॅव्हल करणं एवढं इझी नाही आहे। तर मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊ, जसं जमेल तसं तुम्ही तुमचं प्लॅन फिक्स करा आणि एकदा फायनल झालं की मला सांगा। आणि सगळे म्हणायला लागले की हिला काहीच टेन्शन नाही आहे, काहीच वाटत नाही आहे, म्हणजे तुला काय टेन्शन नाही का श्वेता? मी म्हटलं काय टेन्शन घ्यायचं, आता जायचंच आहे ना, ऐरोलीला तर जायचं आहे, मग कसंही जायचं आपण। पण मनातल्या मनात मला कॉन्फिडन्स होता की माझ्या डॅडने माझ्या बापूने माझ्यासाठी प्लॅन केलेला आहे आणि त्याने जे ठरवलं आहे ना ते तो एक्झिक्यूट करणार, त्याप्रमाणे तो भक्तांचा नाथ संवित एक्झिक्यूट करत असतो। आणि त्याचं असं झालं की मग मी काय करायची, ऑफिसमध्ये यायची आणि नेहमीच आमच्या ऑफिसमध्ये सगळे कलिग्स एकदा जमले की त्यांचा टॉपिक नेहमीचा ठरलेला होता की ट्रॅव्हल कसं करायचं आणि काय करायचं आणि खूप टेन्शन आहे ऐरोलीला कसं जाणार। आणि आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसेच जण वेस्टर्न लाईनला, म्हणजे अगदी 4-5 जण वेस्टर्न लाईनचे आहेत आणि बाकी सगळेजण सेंट्रल लाईनचे आहेत। सो त्यांना तिकडून ट्रॅव्हल करणं खूप इझी पडणार होतं, त्याच्यामुळे अर्धे जण खुश होते। तर ते लोक फक्त म्हणायचे की श्वेता तू कशी ट्रॅव्हल करणार? वेस्टर्नवाल्यांना विचारायचे तुम्ही कसं ट्रॅव्हल करणार? मी त्यांना सांगितलेलं मी कसंही ट्रॅव्हल करेन, जसं जायचं आहे तसंच ट्रॅव्हल करायचं आहे। त्याच्यानंतर माझ्या डेस्कवरती ना आपला चंडिका कुलाचा फोटो आहे, त्या चंडिका कुलाच्या फोटोकडे मी फक्त बघायची आणि हसायची, कारण मला माहिती आहे आपला डॅड आपलं जे नाथ संवित आहे ते बरोबर एक्झिक्यूट करणारच आहे आणि त्याप्रमाणे त्याने आपल्याला जे भक्तिभाव चैतन्याबद्दल सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो त्या भक्ताचं नाथ संवित जे लिहितो त्याप्रमाणे ते तो एक्झिक्यूटसुद्धा करतो। आणि मला माहिती होतं मॅनेजमेंटचा डिसिजन काहीही असू दे, माझ्या डॅडने माझ्यासाठी जे नाथ संवित केलेलं आहे त्याप्रमाणे तो ते एक्झिक्यूट करणारच आहे। आणि मी बिंदास्त होती, पण सगळ्यांना प्रश्न पडायचा ही एवढी बिंदास्त कशी? आणि मी मात्र त्या फोटोकडे बघून हसायची, कारण मला माहिती आहे डॅडने काय माझ्यासाठी प्लॅन केले आणि मला त्याप्रमाणे कसं फॉलो करायचं पुढे। आणि मग झालं असं की आता ऐरोलीला जायचं आहे, मग त्याच्यानंतर प्लॅन आला आमच्याकडे, मॅप आला, सिटिंग अरेंजमेंट्स आली, या फ्लोअरला असे सिटिंग अरेंजमेंट्स असणार आहे, प्रत्येकाने आपली सीट फिक्स करायची, असं इकडे बसायचं तिकडे बसायचं सगळं चाललेलं होतं आणि सगळे त्याप्रमाणे अगदी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले। आणि मला म्हणायचे श्वेता बघ आता प्लॅन पण आलेलं आहे, आता काय करायचं? तर मी म्हटलं काय नाही करणार, मी ट्रॅव्हल करणार। तर कशी करणार? जसं करायचं तशीच करणार। आणि मी डॅडकडे बघायची, हसायची। दादांकडे जाऊन आलेली मी, तर मला दादांनी काय सांगितलं की काही झालं तरी जॉब नाही सोडायचा। मी म्हटलं बापूंना ठीक आहे, जॉब नाही सोडायचा म्हणजे इथेच आपल्याला करायचं, मग ऐरोलीला तर ऐरोलीला ट्रॅव्हल करायचं आहे। पण मला ना कुठेतरी वाटत होतं नाही, मला माहिती आहे की डॅड काय मला ऐरोलीला जायला देणार नाही आहे,
त्याला मला न्यायचं आहे, तिथेच तो नेणार. आणि त्याप्रमाणे मग काय झालं, आमचं शिफ्टिंग व्हायच्या 1 वीक आधी अशी न्यूज आली की ऐरोलीला शिफ्टिंग नाही होणार, तर विक्रोळीला शिफ्टिंग होणार. विक्रोळीला काही सीट्स रिझर्वड आहेत, तर तिकडे आपलं डिपार्टमेंट शिफ्ट करण्यात येईल. पण नंतर मग विक्रोळीचं प्लॅनिंग झालं. तर मग सगळे म्हणाले ठीक आहे, आता विक्रोळीला तर विक्रोळीला, पण मला माहिती आहे विरारपासून विक्रोळी पण लांबच आहे. मला माहिती होतं मला डॅड विक्रोळीला पण नाही जायला देणार, तो मला इतक्या लांब पाठवणारच नाही आहे. त्याला माझं ट्रॅव्हलिंग इझी करण्यासाठी तो जे काय करायचं एफर्ट्स ते करणारच आहे. आणि त्याप्रमाणे मग काय झालं की विक्रोळीला शिफ्टिंग होणार म्हटल्यावरती सगळे खुश झाले, सेंट्रलवाले. आणि वेस्टर्नवाल्यांना प्रॉब्लेम होता थोडासा. पण तरी पण नंतर ज्या दिवशी आमचं शिफ्टिंग होणार होतं, 6 ऑगस्टला आमचं शिफ्टिंग होणार होतं, त्याच्या आधी फ्रायडेला आमचं पॅकिंग वगैरे चाललं आहे. त्याच्या आदल्या दिवशी अशी न्यूज आली की जे शिफ्टिंग होणार आहे ते विक्रोळीला जे होणार आहे, विक्रोळीला पण सीट लिमिटेड आहेत, तर आमचं डिपार्टमेंट स्प्लिट करणार आणि त्याच्यातले काही टीम्स आहेत त्या विक्रोळीला बसतील आणि काही टीम्स आहेत त्या मुंबई सेंट्रलला बसतील. पण त्याच्यात पण क्वेश्चन होता की कुठल्या टीम्स आता मुंबई सेंट्रलला बसणार आणि कुठल्या टीम्स आपल्या विक्रोळीला बसणार. तर सगळे म्हणायला लागले आता ह्याच्यात पण आहे, म्हणजे तुला नक्कीच आता विक्रोळी पण येणार, विक्रोळीलाच जावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, आणि मनातून मला माहिती आहे की मला मुंबई सेंट्रललाच पाठवणार आहे डॅड. आणि त्याप्रमाणे मग त्याच्यानंतर शिफ्टिंग होणार त्याच्या आदल्या दिवशी मला असं कळलं की ज्या टीम्स मुंबई सेंट्रलला शिफ्ट होणार आहे त्या टीम्समध्ये मी ज्या टीममध्ये वर्क करते ती टीमसुद्धा आहे. आणि त्याप्रमाणे बापूंनी मला मुंबई सेंट्रललाच परत आणलं. जिथून मला लोअर परेलला आणलेलं तिथून परत मुंबई सेंट्रललाच नेलं. आणि त्याच्यामुळे आता मला ट्रॅव्हलिंग इझी जाते. तर एवढंच करायचं आपण की बापूंनी जे आपल्यासाठी नाथसंगीत बनवलेलं आहे त्याप्रमाणे आपण ते फॉलो करायचं. आणि जे भक्तिभाव चैतन्यात बापूंनी आपल्याला राहायला सांगितले त्याप्रमाणे त्याने दिलेल्या उपासना, त्याने दिलेले गजर, त्याने दिलेली जी काही वेज आहेत आपल्याला सांगितलेले ते फॉलो करायचे आणि बापूंवर विश्वास ठेवून पुढे जात राहायचं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंगीत.